तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये। तर आपण आज रानामध्ये आलो आहे तेलपाटाची भाजी शोधायला। आणि आपल्या या रानभाजीच्या सिरीजमध्ये तेलपाटाची सुद्धा एक महत्त्वाची आणि चविष्ट अशी भाजी आहे। तर जंगलामध्ये बघा अशा प्रकारे वेल असतात। तर मंडळी, हा आहे तेलपाटाचा पान। हे बघू शकता, असे मोठे मोठे सुद्धा पान असतात, ती घेऊ शकतात। जेवढी आपल्याला डार्क वगैरे दिसतात, तेलूस दिसतात, ती आपण भाजीमध्ये ॲडिशन म्हणून घेऊ शकतो। आणि कारण की तेलपाटाची भाजी जेव्हा आपण खूप सारी शोधू तेव्हा आपली भाजी कंप्लीट होते। पण आपण पानं घेतली तर आपली भाजीची क्वांटिटीसुद्धा वाढते आणि आपल्याला कमी भाजी शोधावी लागते। तर अशा प्रकारे ही आपण पानंसुद्धा घेतो आहे तेलपाटाच्या भाजीची। असे कोवळे कोंब घ्यायचे असतात आणि या कोवळ्या कोंबांची भाजी एकदमच भारी लागते। लोक आपल्या रोजीरोटीसाठी किंवा आपल्या चांगल्या लाईफस्टाईलसाठी शहराकडे वळले, परंतु जेव्हा शहराकडे जास्त लोक गेले तेव्हा त्यांना समजून आलं की या केमिकलच्या जगात आपण कुठंतरी आपलं आरोग्य हरवून बसत चाललो आहोत। कॅन्सरसारख्या रोगाचा प्रादुर्भाव आता खूप सारा वाढत चालला आहे। केमिकल फूडला जास्त प्राधान्य देत आपण या ज्या आयुर्वेदिक किंवा ज्या औषधी रानभाज्या वगैरे आहेत त्या विसरत चाललेलो आहेत। तर हा वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्यायचा आहे। तर मंडळी, या रानभाज्यांची आपल्या चॅनलवर आपण खूप सारे व्हिडिओ टाकत असतो। त्या बनवायच्या कशा, त्यांच्या औषधी गुणधर्म काय आहेत, हे सगळं आपण या आपल्या चॅनलमार्फत सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तुम्हाला देखील या रानभाज्यांबद्दल आणखी काही माहिती असेल किंवा तुमच्याकडे या रानभाज्यांना काही वेगळ्या नावाने ओळखत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं मित्रमंडळी, आपले जे नातेवाईक आहेत त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की आरोग्य जे टिकेल तरच आपण माणूस टिकेल। परंतु आपण हे आजार आधीच होण्याआधी कसे रोखले पाहिजेत यासाठी या रानभाज्या उपयुक्त असतात। तर मंडळी, मी पुन्हा तुम्हाला नक्की सांगेल की रानभाज्यांचं सेवन करा आणि ह्या रानभाज्याची ओळख हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। व्हिडिओ बघितला आणि रानभाजी का शोधायला गेले आणि करून खाल्ली असं नाही, त्या रानभाज्यांची प्रॉपर माहितीसुद्धा तुम्हाला पाहिजे। एखाद्या चुकीची रानभाजीसुद्धा तुमची भाजीची चव बिघडू शकते, या किंवा कोणाला ॲलर्जी वगैरेचा त्रास असेल तर तुम्हाला तो त्राससुद्धा होऊ शकतो। तर नक्की मंडळी, तुम्हाला जर काही अजून या रानभाज्यांबद्दल डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल। तर नमस्कार मंडळी, ही आहे तेलपाटाची भाजी। तर पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला चायवाळ्याची भाजी भेटली होती। तर चायवाळ्याची भाजी पावसाळ्याच्या स्टार्टिंगला असते आणि ही तेलपाटाची भाजी जी आहे ती पावसाळा चालू झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये आपल्याला याचे कोंब जंगलामध्ये दिसायला लागतात। तर चायवाळ्याच्या भाजीसारखीच ही भाजी देखील खूप पौष्टिक आहे। यामध्ये सुद्धा फायबर आणि लोह असतं। खूप चविष्ट लागते। गरमागरम ही तेलपाटाची भाजी आणि त्याबरोबर गरमागरम भाकरी खूप चविष्ट लागते। त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा। तर या भाजीला तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल आणि या भाजीचे आणखी काही औषधी गुणधर्म तुम्हाला जर माहिती असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर मंडळी, चायवाळ आणि तेलपाट ह्या दोन्हीही वेगवेगळ्या भाज्या आहेत। बरेच जण ह्या तेलपाटाच्या भाजीला आणि चायवाळ्याच्या भाजीला सेमच समजतात, दोन्ही सारखे आहेत असं त्यांना वाटतं। दिसायला थोड्याफार सेम असतात, परंतु दोन्ही भाज्यांचे वेल वेगवेगळे असतात।